तर आज आपण बघणार आहोत बोंबील आणि सुरमई फ्राय। पहिल्यांदा लाल तिखट, धने जिरे पावडर, अर्ध लिंबू हे सगळं मी त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। हळद टाकलेली आहे, धने जिरे पावडर टाकलेली आहे, फिश फ्राय मसाला टाकलेला आहे, आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर करून बघाल तर खूप छान होते। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। मी जशी घरात बनवते तशीच मी इथे अपलोड केलेला आहे व्हिडिओ। थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। हळद टाकली आहे, बोंबील मला काही मोठे मिळाले नाही, जे मिळाले तेच घेतले आहेत। त्यामुळे खूप छोटे छोटे मिळाले मला, मोठे बोंबीलच नव्हते तिथे। तुम्ही पण कशा प्रकारे करता मलाही सांगा, त्या प्रकारे मी करून दाखवेन। अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे। ही पेस्ट मी आत्ता नवीनच बनवलेली आहे, खूप छान लागते। मला दुकानातली रेडीमेड पेस्ट नाही आवडत, म्हणून मी सहसा नाही करत। घरच्या घरी आपला किती वेळ लागतो पेस्ट करायला, आणि पदार्थ छान व्हायला हवा तर सगळं चांगलंच पाहिजे ना। त्यामुळे मग मी घरच्या घरीच करते। सगळ्या बाजूने कोट करून घ्यायचा, पूर्ण मसाला घ्यायचा सगळीकडे। हे अशा पद्धतीने फिश फ्राय करायला तेल गरम केलं आहे। सगळे सुरमईचे तुकडे मी त्याच्यामध्ये टाकले आणि मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। फ्राय करताना मी तांदळाचं पीठ, रवा, थोडंसं लाल तिखट आणि मीठ असं सगळं मिक्स करून त्याला कोट करून घेतलेलं आहे। त्याचं कोटिंग मी लावलेलं आहे, त्यामुळे रवा लावल्यामुळे अजून कुरकुरीत होतात फिश। हे सगळ्या दोन्ही बाजूने मी छान असं फ्राय करून घेणार आहे। छान होते अशी, सगळ्या बाजूने फ्राय करून घेऊया आणि मग बोंबील तळायला घेऊया। बोंबीला थोडा वेळ लागतो, म्हणून बोंबील मी शेवटीच घेतलेले फ्राय करायला। अशा पद्धतीने मी काय पाट्या खाली बोंबील ठेवत नाही, मी जसे आणते बाजारातून तसेच करते। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग करायचं आहे। मी काय पाठ्यावर वगैरे ठेवत नाही। आता इथे हे बोंबील छोटे आहेत म्हणून मी काय त्याचे 2-2 भाग करत बसले नाही, अखेच टाकलेत। हे बघा, पलटी केल्यावर किती छान झालेत, कुरकुरीत होतात। पेशन्स लागतो पण छान होतात। लगेच हे करायला घेतलं हलवायला की मग ते तुटून जातात। अशा प्रकारे आपली फिश तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।